मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात झालेली आपण पाहिली। पहिलाच फटका प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असताना फलंदाजाने खेळलेला आहे आणि इथे चौकार मिळवलेला आहे। आपण आपल्या ऑनस्क्रीन रिप्ले मध्ये बघू शकतो। उजव्या हाताचे फलंदाज आहेत। यावेळेस स्विचचा फटका त्यांच्या वतीने खेळला गेला। बॅक ऑफ द विकेट खेळण्यामध्ये त्यांना यश मिळालं। डीप थर्ड मॅन रिजन सीमारेषेच्या पलीकडे हा फटका निघून गेला आणि हा चौकार आलेला आहे। बॅटर करण भाणे यावेळेस चांगली सुरुवात मिळवून देतोय। मला असं वाटतं मागच्या सामन्यामध्ये सुद्धा करण भाणेने चौकाराने सुरुवात मिळवली होती आणि त्यानंतर ते बाद झाले होते। तसंच काही मैदानाच्या आतमध्ये घडत आहे असं प्रत्येकाला वाटलं असेल, परंतु यावेळेस मिड ऑफला जे क्षेत्ररक्षक होते त्यांना झेल टिपता आला नाही। त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे आणि हा चौकार। विरोधात उगारलं गेलेलं हे आक्रमण आपण बघतो। या अगोदरच्या सामन्यामध्ये रोशनने अत्यंत चांगली गोलंदाजी केली होती। लखन जाधवची चांगली गोलंदाजी आपण पाहिली। विनीत मला असं वाटतं नितीन अर्धशतक तिकडे हुकलं होतं। गोलंदाज रोशन जाधव लागोपाठचे 2 चेंडू 2 चौकार। इथेही स्विच करण्याचा प्रयत्न, फलंदाजाचा फुटवर्क फार लवकर चेक केलं आणि त्यानंतर उजव्या हाताच्या डाऊन दी लेग आणि तो जर चेंडू आपण पाहिला तर डावखुऱ्या हातासाठी आउटसाइड दी ऑफस्टिक ठरला। चतुर आणि चाणाक्ष गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज रोशन जाधवची, कारण या डावाची सुरुवात अशाच एका चौकाराने फलंदाजाने मिळवली होती। सन्मान्य रतनजी पाटील साहेब यांचं आगमन समोरच्या दिशेने ड्राइव्ह करतायत। एक टप्पा घेत असताना चेंडू बाणाप्रमाणे सरळ निघून जातो, सीमारेषेवर धडकतो, हा चौकार। त्याचबरोबर धावपलकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण बघतो एकही फलंदाज आतापर्यंत बाद नाही। सुरुवात चांगली मिळून दिलेली आहे दोन्ही फलंदाजाने। विशेषत्वाने करण भाणे 4 चेंडू खेळत आहेत, 3 चौकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत। रोशन जाधवच्या विरोधात आक्रमक सुरुवात, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू असताना आणखी एक समोर ठेवलेला चेंडू आणखी एकदा लॉफ्ट केलेला आहे। मिड ऑन 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहे, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय। मॅन्डेटरी पॉवर प्लेचा टिपिकल फायदा, क्षेत्ररक्षणाच्या रचनेचा फायदा घेत असताना फलंदाजाने केलेला फटका, आणखी एक चौकार। बघा फलंदाज इम्प्रोवाइज क्रिकेट सुद्धा खेळतो, फलंदाज फ्रंट ऑफ द विकेट चांगल्या ड्राइव्ह करतो, त्यामुळे गोलंदाजासाठी मार्जिन ऑफ एरर फार कमी झालेलं आहे। करण भाणेची चांगली फलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलेली आहे। भीमजी दरे साहेब यांचं आगमन झालंय, या मुख्य व्यासपीठावर आपण संलग्न व्हा। इथे इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न आहे। बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, अनंत फंदी यांचा तो छंद मला आठवला। सरळ बॅटने धावा येत आहेत फलंदाजाच्या, परंतु तरी सुद्धा तो वेगळ्या मार्गाने जाण्याचा तिकडे प्रयत्न करत असतो। 16 धावा धावपलकर, एकही गडी बाद झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही। संस्कृतातील एक वचन अचानक आठवलं, दुर्जनम प्रथम वंदे सज्जनम तदनंतरम। दुर्जन माणसाला सगळ्यात अगोदर नमस्कार करा असं म्हटलं जातं। संदेश शेळकेंसारख्या सज्जन माणसाला नाही केलं तरी चालेल। 16 धावा धावपलकर, एकही गडी आतापर्यंत बाद झालेला आपण बघत नाही। टोटल सबस्क्रायबरचा जर विचार केला आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्सचा तर 28,000 सबस्क्रायबर या आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्स बरोबर जोडलेले आहेत आणि म्हणून जे जे प्रेक्षक आमच्या बरोबर ऑनलाईन जोडलेले आहेत की जे नवीन आहेत त्या सगळ्यांना आमच्या वतीने आम्ही निश्चितच आव्हान करू की लवकरात लवकर आपण आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्सला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करा, नवीन नवीन नोटिफिकेशन्स तुम्ही त्यांच्या वतीने मिळवा। समोरच्या दिशेने खेळतायत, फटका फसला स्ट्रेट टू द फिल्डर, इक्वली जज अँड इझिली टेकन बाय दॅट फिल्डर। यस, विकेट गोज डाऊन, दीपक भाने डिपार्ट्स।
16 रन्स ऑन द बोर्ड, 16 धावा धावपलकावर आहेत, एक गडी आतापर्यंत बाद झालेला आपण पाहिला. पहिल्या षटकामध्ये एकूण धावा आलेले आहेत 16. दुसऱ्या षटकाची सुरुवात लखन जाधवने इथे फलंदाज बाद करण्यापासून केलेली आहे. दोन्ही स्क्वॉड आपल्याला दाखवले जातात, डिवली त्याचबरोबर नेवाळीपाडाचे. त्यांची प्लेयर लिस्ट इकडे आहे आमच्या लाईव्ह ऑपरेटरकडे. गोलंदाज लखन तयार. हा फलंदाज मोठा फलंदाज आहे, चांगला फलंदाज आहे, सामना न सोडणारा फलंदाज आहे. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना इथे आपण बघू, हा फटका चौकारासाठी तर गेलेला आहे, कसा खेळलाय हे पाहावं लागेल. खर तर फ्रंट लेग पुढे सरसवला आणि त्यानंतर स्लॉक करायचा होता, परंतु अगदी स्टिकर एंडला चेंडू आदळला आणि त्याला गती मिळाली, चौकार मिळाला. लखन थोडे नाखुश होते. इथे बघा आणि बघत राहा, आजच्या दिवसात त्याच दिशेने खेळला गेलेला आणखी एक मोठा फटका. या गोदरच्या सामन्यामध्ये दीपक भाडेने तितक्या दूर मारला होता, इथे मात्र त्यांच्याच संघातील विजय पवार त्याची पावर दाखवतोय. लांब पल्ल्याचा षटकार. मला असं वाटतं मॅच बॉल अवेलेबल झालेला आहे, ज्यांनी कोणी आणून दिला त्यांचाही ऋण. वेळ वाचतो यामध्ये. कधी कधी फलंदाज एका वेगळ्या मूड मध्ये असतात, त्यांना असं वाटतं जो चेंडू पलीकडे गेला तोच यावा. बऱ्याचदा असे सगळे प्रसंग आम्ही पाहिलेले आहेत स्वतःहून, त्यामुळे त्याचा उल्लेख करू शकू. एकदा एका फलंदाजाने असंच क्रुशल मोमेंटला, मला असं वाटतं 18-19 धावा शेवटच्या षटकामध्ये हवे होत्या, पहिल्या चेंडूला षटकारासाठी मारलं आणि त्यानंतर तो चेंडू मिळत नाही म्हणून दोन फलंदाज त्यांचे दोन खेळाडू त्यांच्या मैदानाच्या आतमध्ये 4-5 बॅट घेऊन आले होते. आणि मग तो वेळखाऊपणा केला गेला. तोपर्यंत त्यांच्या समर्थकाने चेंडू जाऊन आणला होता. पण एक महत्वाचा मुद्दा असा आहे की जर तुम्ही चालू असणाऱ्या चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पोहोचू शकता तर चेंडू बदलला म्हणून त्याचा निकाल बदलेला असं नाही. त्या चेंडूलाही तुम्ही सीमारेषेच्या पलीकडे निश्चितच टोलू शकता, मारू शकता. त्या पद्धतीचं स्किल तुमच्याकडे हवे आहे. चेंडू जुना असला की नवा असला त्यामध्ये तितका फरक निश्चितच नाही. या बेसिस स्लॉकचा फटका आडव्या बॅटने खेळला गेलेला आपण पाहतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक, अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. दुसऱ्या धाबेचा कोणताही प्रश्न तिकडे आपल्याला उद्भवलेला पाहायला मिळणार नाही, ती संधी सुद्धा दिली जाणार नाही. लखन जाधवचं षटक संपतंय. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 29 आणि गडी बाद झालेला आहे 1. मोस्ट सक्सेस इन अन इनिंग, एका इनिंग मध्ये सगळ्यात जास्त षटकार मारण्याचा विक्रम जर आपण पाहिला तर तो निश्चितच विजय या फलंदाजाच्या नावावर आहे. की जो वळप संघाच्या वतीने खेळतो. खानावच्या विरोधात खेळताना त्याने 8 षटकार दाखवले होते. सुजित मडवी उमरोलीचा त्याने बुरदुलच्या विरोधात खेळताना 7 षटकार दाखवले होते. रोहित घरत हरिग्रामचा त्याने खुटारी विरुद्ध खेळताना 5 षटकार दाखवले होते. यश होता वडवलीचा ज्याने पाळे संघाच्या विरोधात खेळताना 4 दाखवले होते. विजय पवार, सोपान म्हात्रे, त्याचबरोबर अजय बोंबे, त्याचबरोबर आविष्कार पाटील आणि उमेश पाटील, त्याचबरोबर सुमित पाटील हे 2 फलंदाज असे आहेत की ज्याने 3-3 षटकार दाखवले होते. स्टॅटिस्टिक्स सगळ्या इकडे उपलब्ध आहेत. मन भरून आज निश्चितच कौतुक. आजच्या पूर्ण दिवसामध्ये लाईव्ह इव्हेंट्स आम्ही करू. एकविरा लाईव्ह इव्हेंट्स. मोस्ट फोर्स इन अन इनिंग, सचिन मोरेच्या वतीने खरं तर की जो खेळाडू आहे नेरेचा त्याने 7 चौकार दाखवले होते मोहोच्या विरोधात खेळताना. आजच तो सामना झाला. नितीन जाधवने नेवाली पाड्याचा की ज्याने 6 चौकार दाखवले, आजच तो खेळला या अगोदरची इनिंग. विशाल म्हात्रे हरिग्रामच्या विरोधात खेळताना 6 त्याने दाखवले होते, खुटारीचा खेळाडू. तिसरं षटक सुरू होते कार्तिक जाधवचं. प्रचंड गती या गोलंदाजाकडे. या अगोदर सुद्धा पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये त्याने गतीचं भय काय असतं हे फलंदाजांना जाणून दिलं होतं. विजय पॉवर स्ट्रायकिंग यांना खेळत आहेत. विजय हा सुद्धा अत्यंत झुंजार खेळाडू आहे. जिद्द आणि चिकाटीने मैदानाच्या आतमध्ये तो खेळत असतो. लवचिकता त्याची आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीची सिच्युएशन असेल त्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न तो करतो.
फ्लेक्झिबिलिटी इन डिसिजन मेकिंग असं म्हटलं जातं की निर्णय क्षमतेमध्ये तुमच्या लवचिकता असणं फार गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये ती फार गरजेची आहे. ज्या पद्धतीची परिस्थिती तुमच्या समोर येते त्या पद्धतीने तुम्हाला निर्णय घेता आले पाहिजेत. वेगवेगळे प्लॅन्स तुम्हाला आखता आले पाहिजेत. कमी गतीने टाकलेला फुलटॉस त्याला योग्य रीतीने ओळखलं. कमी गतीच्या या फुलटॉसचा खरपूस समाचार घेतलेला फुलटोल वसूल केला फलंदाज विराजने. विजयने हा षटकार. पलकाला पुढे घेऊन जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर ते आहेत 35 अर्थात 35. या स्पर्धेमध्ये सुपर 10 मध्ये RKCC तोंडरे जाऊन पोहोचलेल्या श्री गणेश वळप, त्याचबरोबर रोशन साई स्पोर्ट चिंद्रन, आई गावदेवी 11 बुरदुल, मित 11 मोहो आणि KPC इनामपुरी या सगळ्या संघांचं प्रदर्शन चांगलं झालं. रिव्ह्यू नोंदवण्यात आलेला आहे वाईड साठी बॅटरच्या वतीने. यस, मला असं वाटतं डे 2 मध्ये जे खेळले होते इनामपुरी ते सुपर 5 साठी नियुक्त झालेले आहेत. चांगली खेळी इनामपुरी संघाने केलेली आहे. वाईड साठी रिव्ह्यू मैदानाच्या आतमध्ये घेतला जात आहे. दूध आणि पाणी एकत्र केल्यानंतर आपल्याला राजहंस आठवतो. निरक्षीर विभाजिता हा हंसो हंसा हा बको बका हा असं म्हणतात. आणि तीच कामगिरी तीच ताकद आता लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये आलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये नेमकं काय घडलं हे वेगवेगळ्या अँगलने आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या स्पर्धेत आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्सच्या वतीने संदेश शेळके सर आणि त्यांची टीम करते. मॅन फॉर ऑल सीझन. माणूस एकच आहे परंतु अनेक कामे व्यवस्थितरित्या करतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. धावपलक जाऊन पोहोचलेला आहे 35-35 पर्यंत. एक गडी आतापर्यंत बाद झालेला आपण बघतो. पहिलं सत्र आहे, पहिला डाव आहे. या बेचा फटका आणखी एकदा तुम्हाला बघत राहावं लागेल. एकदा बघा, दोनदा बघा, चारदा बघा, 10दा बघा. डोळ्यांची भूक तिकडे संपणार नाही, मिटणार नाही, इतकं सौंदर्य या फटक्यामध्ये ओतलंय. आणखी एकदा फलंदाज विजय पवारचा आविष्कार हा षटकार. बॅटर विजय पवारने एकूण धावा 41-41. समोरच्या दिशेने विथ दी हाय एल्बो खेळलेला आणखी एक सरळ फटका इथे सीमारेषा क्लिअर करेल का हा प्रश्न सगळ्यांसमोर उपस्थित असताना क्षेत्ररक्षकाने टिपलेला आहे एक निर्णायक झेल. आणि याचबरोबर फलंदाज विजय पवारचा संघर्ष इथे संपतोय. चांगली खेळी विजयची. बाद होण्यापूर्वी त्याने 3 षटकार 1 चौकार दाखवला. आक्रमकतेने फलंदाजी करत असताना 24 धावा व्यक्तिगतरित्या जोडल्या आणि विजय पवार बाद. फलंदाजाला शांत ठेवण्यामध्ये गोलंदाज यशस्वी ठरलेले आहेत. प्रत्येक फलंदाजाची टाइमलाईन जर आपण बघितली तर त्याच पद्धतीने म्हणजे चौकार षटकार आला की 1-2 चेंडू, एखादा चेंडू डॉट, 1-2 सिंगल येतात, पुन्हा चौकार षटकार येतो, या पद्धतीने झालेला आहे. परंतु एक फलंदाज हरिग्रामचा असा होता या स्पर्धेमध्ये की जो खेळत होता रोहित घरत. त्याने लागोपाठ त्या 3 चेंडूंना षटकारासाठी परावर्तित केलं होतं आणि एका ओळीने 3 षटकार त्याने दाखवले होते. अर्थात षटकार हॅट्रिक त्याची आपण या स्पर्धेतून पाहिली होती.
विकेट हॅट्रिक घेणारे एकूण 2 गोलंदाज, ज्यामध्ये एकाच गोलंदाजाच्या नावावर 2दा विकेट हॅट्रिक. आजच्याच दिवसामध्ये सुशांत गायकर नेरेचा आपण बघितलं, त्याने 2दा विकेट हॅट्रिक मिळवली. त्याचबरोबर प्रथमेश नेरुळकर पेंदरचा, ज्याच्याही नावावर या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक आहे. समोरच्या दिशेने फोर्स केलेले फोर्सिबल हिट विथ दी ट्रेमेंडस पॉवर, हाय अँड हँडसम, ऑल द वे फॉर सिक्सर मॅक्सिमम. करण भाणे दाखल झालेला आहे. मागच्या सामन्यामध्ये भाणावर राहत असताना फलंदाजी त्याला करता आली नव्हती, अति आक्रमक बनत असताना बाद झाले होते. इथे मात्र योग्य रीतीने खेळत आहेत, कन्सॉलिडेट करतायत इनिंग आपली. बघा, एक फलंदाज म्हणून तुम्ही अभिजित किती मोठे असू द्या, किती नावारूपाला आलेले असू द्या, मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर स्वतःसाठी थोडा वेळ तुम्हाला द्यावा लागतो, तर तुम्ही सेटल होता. एकदा सेटल झाले की मोठी इनिंग खेळण्याची तुम्हाला संधी मिळते. भिवंडी तालुक्यात अनेक मोठे मोठे क्रिकेटर आहेत. या परिसरामध्ये भावळे ब संघ खेळतो की नाही याची मला तितकी आयडिया नाही. खेळत असेल, उद्या आहे का? क्या बात. भावळे ब संघाचा सूरज केने मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर त्याची खेळी बघा. अत्यंत चिवट फलंदाज, कधीही विकेट न फेकणारा फलंदाज सूरज केने. योगेश भालेकरची त्याला चांगली साथ मिळते. यावेळेस लीडिंग एज टेकन ऍट द 5 स्लिप अँड दिस इज द एंड ऑफ बॅटर कल्पेश भाने. तिसरा हादरा मिळतोय ते फलंदाजी करणाऱ्या प्रिशा 11 जय हनुमान आडिवली या संघाला. दशरथ शेळके स्मृती चषक आणि माजी सदस्य माननीय श्री सुनील शेळके चषक इथे आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मैदान, चिंचवली, तालुका पनवेल, जिल्हा रायगड मध्ये. पहिलं पारितोषिक 1 लाख, दुसरं 50, तिसरं, चौथं, 5वं, 6वं 25-25 मालिकावीर म्हणून इथे बाईक दिली जाईल. त्याचबरोबर कूलर्स इथे आकर्षक बक्षिसाच्या स्वरूपात तुम्हाला गरमीपासून वाचवण्यासाठी दिले जातील. आयोजक आहेत अनिकेत शेळके आणि त्याचबरोबर अविनाश मुंबईकर. या स्पर्धेत खेळायचं असेल तर या सगळ्यांबरोबर तुम्ही संपर्क साधा. या स्पर्धेबरोबर त्याचबरोबर आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्स बरोबर जोडलेले राहा. 48 धावा धावपल कव्हर. आणखी एक मोठी स्पर्धा आमदार चषक 20-25. ही स्पर्धा 11, 12, 13, 14, 15 जानेवारीला तुमच्या समोर येत आहे आणि या स्पर्धेचे आयोजक आहेत रोशनजी पाटील साहेब. यावेळेस इथे आपण बघतो उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू. कोपरोलीमध्ये खेळवली जाईल ही स्पर्धा. मार्च महिन्यापर्यंत ही एकविरा लाईव्ह इव्हेंट्सला झोप नाही. 15 नाईटच्या स्पर्धा त्यांच्या बुक झालेल्या आहेत. यस, आणि त्यांना ऑफर आलेली आहे की तुम्हाला जर मनुष्यबळाची गरज असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. धावपलक पुढे गेलेले आहे. 48 धावा, 49 धावा खरं तर धावपलकर जोडलेले आहेत. 3 गडी आतापर्यंत बाद. चौथा षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. संग्राम 11 नितलसचे कॅप्टन राहुल काटे आमच्या बरोबर जोडलेले. क्या बात. पॅनमध्ये ठेवलेला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न, मागच्या बाजूने चेंडू जातोय, शॉर्ट लेगला अडवला गेला, एज लागली होती, आतली कडा होती आणि याचबरोबर एक धाव इकडे मिळाली. याचबरोबर 4 षटकांचा केस संपला. 50 पर्यंत पोहोचलेला डाव आपल्याला पाहायला मिळतो. प्रिशा 11 जय हनुमान आडिवलीचा 3 गडी आतापर्यंत बाद.
केलेला आपण बघतोय. इथे एक टप्पा येत असताना चेंडू सीमा पार. सूरज केनेचा विचार केला तर तेच मोठं नाव आहे, इतर नावं मोठी नाहीयेत. परंतु खेळ युनिटचा जर आपण बघितला तर तो अत्यंत चांगला असतो. म्हणजे भल्या भल्याना पाणी पाजण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. असे अनेक संघ आपण बघतो. त्यामुळे सगळ्या संघ सहकार्याला योग्य रीतीने कॉन्ट्रीब्यूट करता आलं की मग मात्र तुम्ही चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट, अपेक्षांची पूर्ती करणारं क्रिकेट दाखवत असता. 54 धावा धावपलकावर 4 गडी बाद. खांद्याचा अतिरिक्त वापर करतायत. चेंडूला बाहेरच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय. अलीकडे ही गोष्ट सुद्धा फार महत्वाची आहे संदेश शेळके सर, की पूर्वीचं क्रिकेट आपण म्हटलं की चेंडू फक्त उजव्या हाताच्या फलंदाजापासून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न गोलंदाज करायचे, म्हणजे ऑफ कटरचा सगळ्यात जास्त वापर व्हायचा. अलीकडे त्या ऑफ कटरच्या ऐवजी लेग कटर जास्त वापरले जातात. या अगोदर समीर सोमणे सरांनी ती चर्चा छेडली होती की अलीकडे उजव्या हाताचे गोलंदाज थोडे कमी दिसायला लागलेले आहेत, लुप्त व्हायला लागलेले आहेत. आणि डावखुऱ्या हाताचा गोलंदाज उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधात काय करतो तर तो तेच करतो. उजव्या हाताच्या फलंदाजापासून चेंडू बाहेरच्या अंगाने काढतो, लेग कटरचा जास्तीत जास्त वापर करतो. आणि तेच असे चेंडू आहेत की जे फलंदाजाला त्रस्त करणारे असतात, फलंदाजाला शांत ठेवू शकतात. त्या चेंडूवर खेळण्यासाठी तुमच्याकडे 2-3 महत्वाचे फटके हवेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धार व्यक्त करतोय. बॅटचा स्विंग अत्यंत चांगला आहे. फॉलो थ्रू बॅटचा बघितला तो सुद्धा फार चांगला आहे. बॉडी शेप होल्ड करत असताना खेळण्याचा प्रयत्न केला, बॉडी शेप सुद्धा चांगला आहे. परंतु हे सगळं ज्यासाठी केलं होतं, चेंडू फळीचा संपर्कच मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला करता आला नव्हता. त्यामुळे इतर चर्चाला आता तिकडे थारा उरलेला नाही. 55 धावा धावपलकावर मिस टायमिंग फटका. अलॉंग दी कार्पेट चेंडू डीप मध्ये जातोय. क्षेत्ररक्षकावर दबाव टाकला, लखन उपस्थित होते. चेंडू अडवला आणि त्यानंतर दरम्यान इकडे फेक झालेली आपण बघितली. आणि याच दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत आणि धावपलक याचमुळे पुढे जात आहे. 57 रन्स ऑन दी बोर्ड. 57 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 5 सुरू आहे आणि हे या डावातील शेवटचं षटक असणार आहे, कारण दुसऱ्या फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपण बघत आहोत. सोमनाथजी दरे साहेब यांची उपस्थिती मिळते. विनंती असेल मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. गोलंदाजी चांगली राहिली यावेळेस करण ठाकूरची. फक्त आणि फक्त 7 धावा करणने इकडे खर्च केल्या आणि याच बरोबर पहिला डाव इकडे संपला, ज्यामध्ये करण भाणेच्या 25 धावा, त्याचबरोबर विजय पवार आणखी एकदा खेळले चांगले, त्याने 24 धावा बनवल्या. इतर फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. गोलंदाजीत करण ठाकूरने चांगली गोलंदाजी केली. रोशन जाधवची चांगली गोलंदाजी आपण पाहिली होती. सरमिसळ करत असताना एकूण धावा धावपलकोर जोडण्यात आलेले आहेत 57 आणि 58 धावा बनवायचे सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या जय हनुमान नेवाळीपाडा या संघाला. या स्पर्धेचा आजचा दिवस 4था आहे. 4थ्या दिवसामध्ये मला ज्यांच्या वतीने पाचारित केले गेलं, या स्पर्धेचे मुख्य आयोजक दिनेशजी पावसे साहेब यांचे आभार व्यक्त करेन. त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये माझ्या साथीने समालोचन कक्षामध्ये कर्जतचे नामवंत समालोचक समीर सोमणे सर मला लाभले, त्यांचे आभार व्यक्त करतो. आई एकविरा लाईव्ह इव्हेंट संदेश शेळके सर तर माझ्या स्मृतीमध्ये कायम टिकून राहतील, कारण आज ज्या दर्जाचं लाईव्ह प्रक्षेपण टेलिकास्ट मी अनुभवलेलं आहे ते ऑसम आहे, आश्चर्यकारक आहे. त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करू. श्रीशाचे डीजे ऑपरेटर यांनाही आपण शुभेच्छा देऊया, कारण नवीन सेटअप त्याने घेतलेला आहे. तुमच्या वाटचालीसाठी आमच्या वतीने शुभेच्छा असतील. आजच्या दिवसामध्ये सत्यवान काकडे सर, अनिल टेंबे सर, विराज गवस सर पंच म्हणून लाभले होते, त्यांचेही आभार आम्ही व्यक्त करत आहोत. आणि हा पहिला डाव इकडे संपलेला आहे आणि पहिल्या डावामध्ये बनवलेले आहेत धावा 57-58 धावांचं लक्ष्य दुसऱ्या सत्रामध्ये पार करायचं आहे सामना जिंकण्यासाठी नेवाळीपाडा या संघाला. धन्यवाद. ऐकलं. आदरणीय सुनील शेळके सरांचा आपण इथे सन्मान करतोय.
मी जयरामजी पावशांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे करावा। संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस आयोजित माजी सरपंच आणि उपसरपंच चषक आजचा 4था दिवस आणि एक नामवंत समालोचक सुनीलजी शेळके सर यांनी आज आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला। आज दिवसभर त्यांचं तुम्ही मराठीतून समालोचन ऐकलं, त्यांचे आम्ही शतशः आभारी आहोत की आज त्यांनी आपला वेळ या स्पर्धेसाठी दिलात। खूप खूप आभार आणि तुम्हाला पुढील स्पर्धांसाठी सुनील शेळके सर खूप साऱ्या शुभेच्छा। साहेब मंचावरती उपस्थित आहेत, जयरामजी पावशे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना देखील सन्मानित करावं। थँक्यू सो मच सुनील सर। भीमदरे साहेबांचा देखील सत्कार इथे संपन्न होतोय। आजच्या दिवसातील शेवटचं सत्र कॅप्टन जोडले गेलेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये मगासपासून। यस, कॅप्टन टीमला होल्ड करतात आणि आज गरजेचं आहे, टेंबोडेला मॅच खेळायची आहे, मला असं वाटतं 4थी मॅच आहे आज। झोपेची सर्वांनाच गरज आहे, थोडा आराम सर्वांनाच हवाय, खेळाडूंना हवाय, टीमला हवाय। यस, थँक्यू सो मच सुनील सर, तुमचे पुन्हा एकदा आभार। आणि मॅचला पण करतोय ते सुरुवात। 30 बॉल धावा करायच्यात, 58 सलामीवीर मैदानात नितीन आणि रोशन। फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल कव्हरच्या वरतून स्टाईलने बॉल उडवलाय, बॉल जाईल सीमारेषा पार। धमाकेदार सुरुवात फलंदाज नितीन कडून, चौकार। खेचलाय नितीन जाधवने। मागच्या मॅच मध्ये 49 धावसंख्येची इनिंग साकारली होती। गोलंदाजीसाठी प्रभाकर भाणे, प्रिशेलेवन जनमान अडवली विरोधात निवाली पाडा। फुल टॉस बॉल, गॅप मध्ये हा स्ट्रोक आहे, आणखी एक कव्हरच्या दिशेने, कव्हर ड्राईव्ह, चौकार। आणि सायंकाळचं सत्र आहे, संधी प्रकाशामध्ये आपण आहोत। खरं तर सूर्यास्त झालेला नाहीये, परंतु जे ढगाळ वातावरण आहे त्या कारणास्तव सूर्य देवता आपल्यापासून दूर गेलाय। 5:15 झालेत, त्यामुळे प्रकाश थोडा कमी आहे। धावसंख्या 8, बॅक टू बॅक 2 चौकार प्रभाकरच्या विरोधात, ते देखील कव्हरच्या दिशेने। 58 टार्गेट। आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना, शेवटचं सत्र। हाफ ट्रॅकर बॉल, आता कव्हर्सला दमदार स्ट्रोक पाहतो आपण, बॅकफुट पंच, षटकार। बॅटिंग चालू आहे नितीन जाधव कडून। मागच्या मॅच मध्ये 49 धावा त्याने कुठल्या होत्या, फक्त एका धावेने अर्धशतक त्याचं हुकलं होतं। तोच मैदानामध्ये निवालीपाडा संघाकडून जनमान निवालीपाडा। धावसंख्या 14, नितीन जाधव। स्वीपचा शॉट, काय फटकेबाजी चालू आहे। आता स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल पुन्हा एकदा सीमारेषा पार, चौकार। लावला आणि सध्या सीमारेषाने चेंडू मध्ये प्रेम जुळलंय, त्याचं कारण आहे नितीन जाधव। सारखे चेंडू सीमारेषा पार जात आहेत, थोडा दबाव प्रभाकर वरती, होल्ड करावं लागेल। यस, एखादं षटक जातं आपल्या हातातून, एखाद्या ओव्हर मध्ये आक्रमण होतं। 5 ओव्हरची मॅच, 6 ओव्हरच्या मॅचेस तुम्हाला पुन्हा पुन्हा संधी देतात। 18 धावा, भलं मोठं आक्रमण पहिल्याच ओव्हर मध्ये नितीन जाधव कडून। स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता,
काय कमालीचा हा देखील फटका आहे. बॉल चाललाय स्क्वेअर लेगला. आणखी एक चौकार नितीन जाधवच्या बॅटमधून. त्याने 2 चौकार मारले. त्यानंतर एक बॅकफुट पंच अगदी आपण पाहिला. ताकद त्या फटक्यावरती होती. त्यानंतर स्वीपचा फटका आणि हा देखील स्लॉग हिट होता. 22 धावा झाल्यात. पायातला चेंडू पुन्हा एकदा उडवलाय फ्लिकच्या साह्याने. बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात पॉवरफुल बॅटिंग केले नितीन जाधवने. तब्बल धावा कुठल्यात 26. केदार बॅटिंग 58 धावांचा पाठलाग दर्जेदार. आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र मनगटी फटका. विजय पवार ही सेकंड ओव्हर महत्वाची आहे कारण या मॅच मध्ये पुनरागमन करण्यासाठी विजय पवारचं या ओव्हर मध्ये चमकणं फार गरजेचं आहे. कारण पहिल्याच ओव्हर मध्ये तब्बल 26 धावा आल्यात. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि आता धावा करायचे त्या मात्र 32. समोर रोशन आणि स्वागत केलंय विजय पवारचं देखील. आता रोशन जाधवने षटकार 6 धावा. सैराट बॅटिंग. चौकार षटकार षटकार चौकार धाबांचा पाऊस चौकार षटकारांचा पाऊस विजय पवार कडून अपेक्षा. परंतु त्याचं पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केलंय रोशन जाधवने. शॉर्ट पिच बॉल. आता पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका अगदी पाहतोय कव्हर पॉइंटच्या दिशेने. बॉल बाउंड्री लाईन जवळ. तो देखील सीमारेषा पार. चौकार 4 धावा. हे कमबॅक आहे परंतु तो देखील चेंडू खोदून काढलाय. चौकार तर मिळणार नाही परंतु 2 धावा निश्चितच मिळतील. टीव्हीएस ज्युपिटरची बाईकची चावी कोणाला मिळाली असेल या क्रीडांगणावरती तर ती कृपया करून आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पोचवायची. पहा आपल्या आजूबाजूला कुठे पडली असेल तर एका खेळाडूची. 2 धावा. धावसंख्या 38. 58चं टार्गेट आहे. दुसरं षटक चालू आहे. फुलटॉस बॉल ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक. नितीनने थांबवलं खरं तर रोशनला. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचला 39 वर. पहिल्यापासून आक्रमण. इरादे स्पष्ट. आक्रमणच आम्ही करणार. चौकार षटकारांचा पाऊस आम्ही पाडणार. आणि नितीन आणि रोशनने तेच केलं. त्यांना ठाऊक आहे सूर्यास्त झालेला नाहीये परंतु आजचं ढगाळ वातावरण आहे. $39. 39 धावा. फुलटॉस बॉल कॅरेबियन स्टाईल. नितीन जाधवच्या बॅट मधून हा पॅरलल स्ट्रोक. 1 बाउन्स. चौकार 4 धावा.
आपणास विनंती, आपण मंचावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा. आपलं देखील सहर्ष स्वागत. नारायणजी काठे साहेब. तब्बल 2 ओव्हरमध्ये 58चा पाठलाग करत असताना धावा कुटण्यात आल्यात 45. नितीन जाधव 32 वरती खेळतोय 8 बॉलमध्ये. रोशन जाधव त्याला 4 चेंडू 13 वरती 7 देतो. काय फटकेबाजी. तुळशीरामजी भाताणकर साहेबांचं देखील इथे आगमन झाले. त्यांना विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आदरणीय नारायण साहेबांचं देखील इथे आगमन झाले. काळूरामजी सांगडे साहेब यांचं इथे आगमन झाले. हे शेवटचं सत्र आहे. 45 धावा झाल्यात. नारायणजी काठे साहेब यांचं इथे आगमन झाले. 13 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी राहुल भाणे आलाय. फक्त 13 करायचे. 18 बॉल सामना फिरू शकतो. या 2 विकेट घ्याव्या लागतील. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. एक धाव इथे चोरले. असे नाहीये 2 फलंदाज की चौकार षटकांवरतीच निर्भर आहेत. जेव्हा संधी मिळते तेव्हा सिंगल डबलही घेतल्यात. नितीन जाधव मागच्या मॅच मध्ये 49 धावसंख्येची इनिंग त्याने साकारली होती. एका धावेने अर्धशतक त्या चौकलं होतं. सध्या तो 32 वरती खेळतोय आणि विजयासाठी गरज आहे संघाला 12 धावांची. आडिवली टीमने गोलंदाजी करत असताना चुका केल्यात 100%. यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. हलक्या हाताने चेंडू समोर चिप केलाय. दुसरी धाव घ्यायची नितीनला. यस, 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. चांगलं क्रिकेट सध्या मैदानामध्ये. फार चांगला चेंडू आहे. त्याला सन्मान दिला. फक्त बॉल चिप केला. गॅपमध्ये ढकलला. तब्बल 83 धावा आतापर्यंत कुठल्यात त्या एकट्या नितीन जाधवने या स्पर्धेमध्ये. हा त्याचा दुसराच सामना आहे. 48. हा स्विचिटचा कमालीचा स्ट्रोक. फिल्डर आहे मागे. चेंडू अडवतोय. चांगली फिल्डिंगची सजावट नितीनच्या विरोधात. एकच धाव. 49. अंतर सोपं केलंय कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये अक्षरशः हाहाकार बाजवला तो रोशन आणि नितीनने. राहुल थोडं फार का होईना परंतु शांत करत असताना या फलंदाजांना. काय क्रिकेट सध्या चालू आहे मैदानात. पा किती सेन्सिबल ते सध्या खेळतायत. परंतु 50 धावा इथे कंप्लीट झाल्यात. 8 धावांची गरज आहे. कोणतीही रिस्क घ्यायची नाहीये. समोरच्या टीमला कोणतीही संधी उपलब्ध करून द्यायची नाहीये मॅच मध्ये येण्यासाठी. बाकीचे फलंदाज नाहीच आहेत आमच्याकडे. आम्हीच खेळणार आहोत. आम्हीच बॅटिंग करणार आहोत. आम्हालाच विजय करून द्यायचे. याच हेतून सध्या संयम आणि आक्रमण याचा मिलाप रोशन आणि नितीन. इनसाइड आउटचा लाजवाब स्ट्रोक नितीन जाधव कडून. हा फटका पाहतच राहावा. षटकार. 6 धावा. इनसाइड आउटचे स्ट्रोक खेळलेत ना आणि त्याचबरोबरीने कव्हर्सला जे फटकेबाजी केले. मला असं वाटते सेवागला क्लिप पाठवा इंस्टाग्रामला. धावसंख्या 56 नितीन जाधवची. फक्त 2 धाव्यांची गरज. बॅकफुटला जात असताना हा फटका. स्कोर लेवल आणि आता फक्त 1 धावेची गरज. मी मनपूर्वक आभारी आहे आयोजकांचा. संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस दिनेश यांनी पुन्हा एकदा संपर्क केला. या टीम समवेत कुठेही स्पर्धा असेल तेव्हा आपण नेहमी संपर्कात असतो. असा संपर्क राहू द्या. तुमच्या मनापासून आभार. कारण संधी देणारा हा महत्त्वाचा आहे. भली मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी मिळाली त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. फक्त 1 धावेची गरज. आज दिवसभर सुनील शेळके सर होते कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्यांची देखील साथ मिळाली. संदेश शेळके सीझन चालू आहे. त्यांची साथ नक्कीच मिळेल. लाईव्ह टेलिकास्ट भले सबस्क्रायबर कमी असतील परंतु या लाईव्ह टीमने बऱ्याच जणांना दणका दिलाय. हे सत्य आहे. फक्त 1 धावेची गरज. स्कोर लेवल
आडिवली विरोधात नेवालीपाडा आणि इट्स अ व्हाईट बॉल. विजय होतोय तो जानमान नेवालीपाडा. त्यांनी देखील 2 सामने जिंकलेत. सकाळच्या सत्रामध्ये मीत 11 श्री गणेश मोहो संघाने देखील 2 सामने जिंकलेत. ते जाऊन पोहोचले सुपर 10 मध्ये. बरोबर, मीत 11 श्री गणेश मोहो आणि त्याचबरोबरीने जानमान नेवालीपाडा हे सुपर 10 मध्ये जाऊन पोहोचलेत. अभिनंदन. इट्स हार्ड लक टू प्रिशा 11 जानमान आडिवली. सन्माननीय संतोषजी म्हात्रे साहेब यांच्या वतीने तब्बल 11,000 रुपयाची देणगी आम्हाला इथे प्राप्त झाली. माजी सरपंच साहेब आणि